आणि रुशांसाठी इथं किवी फळं आणलीत. तर हे किवी फळं आहेत ना, तर याचं 3च फळांचं हा डब्बा आहे ना 150 रुपयाला, म्हणजे 50 रुपयाला एक फळ आहे. तर यांनी पेशी ना प्रमाणात राहतात. आणि हे ड्रॅगन फ्रूट पण आणलं आहे. आणि ज्यूस करण्यासाठी सगळे फळं आणलेत. आणि ज्यूसर पण आणलं आहे, ज्यूस करण्यासाठी ज्यूसचं भांडं पण आणलं आहे. तर इतकी अशी सेवा झाली आता रुशांची. आमच्या रुशांग बाळाचं दुखणं खूप वाढलं, 2-3 दिवस झाले. तसा आजारी आहे. ड्रॅगन फ्रूट कापून दिलं आहे त्याला, मस्त चाललं आहे काट्याने खायचं काम. काल 2 सलाईन झाली. आताशी थोडं बरं वाटायला लागलं. 2-3 दिवस तर काहीच खाल्लं नव्हतं. आणि इकडं चालू आहे कार्टून पाहता पाहता चालू आहे नाश्ता. आहे ना पिल्लू? इतकी थंडी आहे ना आमच्या इकडं, तर दिवसासुद्धा आहे ना स्वेटर घालून बसावं लागतंय. तर हिमाचल प्रदेशसारखं झालं आहे आता. आणि रुशांगमुळे आहे ना ज्योतीला पण आज थंडी ताप आली, तर ती पण झोपलेली आहे बेडरूममध्ये. रुशांग पण इथं झोपला आहे. तर सगळंच आमचं घर आहे ना आजारी पडले. त्यामुळं व्हिडिओ पण करायला उशीर होतोय. आणि व्हिडिओ कधी करावं, कसे करावं, काहीच मला कळेना. तर चाललं आहे आता हळूहळू. आणि आता रुशांगला आहे ना ड्रॅगन फ्रूट कापून दिलं आहे. तर त्याला थोडा HB कमी आहे. आणि पेशी कमी नाही झाल्या त्याच्या, व्यवस्थित आहे. पण 2-3 दिवस आहे ना थोडं जरी खाल्लं ना लगेच उलट्या करायचा. पण आता व्यवस्थित आहे. आज आहे ना तोंडाने मागायला लागला मला दे म्हणून खायला. तर आत्ताच आहे ना ड्रॅगन फ्रूट कापून दिले. ज्योतीला पण म्हणलं का, पण ती काय खाई ना. तर चला आता आहे ना मोटर चालू झाली. मला आहे ना आपल्या परसबागेला पाणी द्यायचं आहे. आणि मशीन लावलं आहे वर धुण्याचं, तर ते पण कपडे वाळू घालते. तर रुशांगला लावलं आहे नादे. आता ऋग्वेद गेला आहे शाळेत, पप्पा पण गेला आहे कामावर. तर आम्ही तिघंच आहोत घरी. तर मैत्रिणींना खूप अशी थंडी वाजते ना, त्याच्यामुळे मी स्वेटर घातलं आहे. ते ना इथं ज्योतीसाठी पण कापलं होतं ड्रॅगन फ्रूट, पण ती नको म्हणते सध्या. तर आता ही ठेवून देते फ्रीजमध्ये. आणि चला आता ना पाणी भरून घेते. तर मैत्रिणींनो, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ना खूप असं निमोनिया सदृश जंतू हवेमध्ये पसरलेले आहेत. आणि सगळीकडंच खूप अशी दुखणे आजार चालू आहेत. तर कफ होतो छातीत आणि खोकला, थंडी ताप. थंडी तर इतकी जबर येते ना, आमच्या रुशांगला सुद्धा खूप थंडी आली, ज्योतीला पण थंडी आली. तर व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे. आणि एका घरामध्ये एक पेशंट असलं ना तर सर्वांनाच व्हायरल होतं. तर आमच्या घरामध्ये आहे ना आता ज्योती आणि रुशांग आजारी आहेत. तर ज्योती ना सर्व काम आवरत असते व्यवस्थित असल्यावर. आणि मला एडिटिंग करायला वेळ मिळत असतो. तर आज काय झालं, एडिटिंग करायलाच वेळ मिळाला नाही. तर व्हिडिओ पण मी इथं तिथं मोबाईल ठेवून घेतलेला आहे. आणि म्हटलं चला आता झाडांवर पण इतकी धूळ बसलेली आहे, कारण आमच्या इकडे आहे ना ऊस तोडीवाले कामगार भरपूर असे येतात. तर मग आहे ना खूप अशी ट्रॅक्टरची आणि बैलगाड्याची धूळ बसते. आणि खूपच असं हवेमध्ये जास्त इन्फेक्शन होतं. तर खूप घाण पण करतात. तर त्यामुळं खूप असं इन्फेक्शन होतं. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा ऊसतोडीवाले कामगार आमच्या भागामध्ये येतात ना, त्यावेळेस जनावरांना सुद्धा आजार येतात. आणि माणसांनाही खूप असे व्हायरल इन्फेक्शन येतात. तर आपल्या या ब्लॅकबेरीच्या झाडाला आहे ना बघा किती छान ब्लॅकबेरी आल्यात. आता वरच्या फांदीला पण भरपूर आहे बरं का. ऋग्वेद, रुशांग, राजलक्ष्मी जेव्हा ह्या ब्लॅकबेरी पाहते ना, तर त्या झाडाचं मुंडकं दाबून 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 खाली वाकून ब्लॅकबेरी तोडणारच. तर या झाडाला आहे ना तुतीचं झाड पण म्हणतात. आणि याच्यावर आहे ना रेशमाच्या आळ्यांचं खाद्य आहे हे मला माहीत आहे. आणि याला अशा पद्धतीने फळं पण येत असतात. तर आपल्या परसबागेमध्ये लावलेलं आहे हे झाड. तर मस्त असं एक शेवंतीचं फुल आलंय. केळीचं झाड आहे ना त्याला पण घड पडणार आहे. तर दोन्ही पण केळींना आपल्या आता आहे ना घड पडणार आहे. हे पाहिजे तर दिसलं तुम्हाला कमळ टाकलंय केळीने, हे का नेमकं आता हे डोक्यावरच दारात एकदम पडणार आहे कमळ पडल्यावर आहे ना केळींना भरपूर असं ओझं होतं बरं का. त्याच्यामुळे ना हे बांधून टाकले मी अगोदरच इथं केळी अशा पद्धतीने. पहा भरपूर मोठं असं कमळ पडणार आहे आता. तर आपल्या परसबागेत छोट्याशाच बागेत आपण फळं फुलं लावत असतो, पण त्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते. तर पूर्ण असे झाडं आहे ना मी प्रेशरने धुवून काढत असते. आणि आपल्या गेटमधली सदाफुली पहा, सदा कदा हिला भरपूर अशी फुलं असतात. तर सगळं काम आवरेपर्यंत आहे ना मशीन लावलं होतं धुण्याचं, पण 1 मिनिटाचं राहिलं होतं टाईम. तर धुणं आहे ना काढून घेतलं आणि मग
सुकायला टाकले. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आता आपले हे कामं सुरू असतात. तर पाठीमागची ही बाजू आहे ना, तर इथं आम्ही या गॅलरीमध्ये पत्रे टाकलेले आहेत आणि बाजूनी अशा पद्धतीने ही शीट लावलेत. तर याने काय होतं, सूर्यप्रकाशही घरामध्ये येतो आणि जास्त धूळ वगैरे येत नाही. आणि इथंच आम्ही धुणं वाळू घालायलाही तारी बांधलेले आहेत आणि इथंच वॉशिंग मशीन आहे आणि टॉयलेट बाथरूम पण आपलं याच गॅलरीमध्ये आहे. तर मस्त अशी सोय आमची घरातली घरात झालेली आहे. तर आपलं हे वरच्या मजल्यावर आहे. तर आता पटकन सर्व धुणं वाळत घालते आणि मला पण थोडासा आराम करायचा आहे. तर ऋषांगलाही थोडंसं काहीतरी खायला द्यावं लागेल, ज्योतीला पण. तर म्हटलं चला आता सगळं कामावरून झालं आहे. झाडांना पण पाणी घालून घेतलं, कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे. कामाच्या गडबडीमध्ये आहे ना, झाडांना पण पाणी घालायचं राहून जातं. तर वरच्या समोरच्या गॅलरीमध्ये पण खूप छान छान झाडं लावलेले आहे. मधून तुम्हाला मी तर दाखवतच असते. मस्त अशा जास्वंदी वेगवेगळ्या रंगाच्या लावलेल्या आहेत. तर आता मनी प्लॅन्ट ही मी एक लावलं आहे, तर खूप भारी आलं आहे ते. चला आता ऋषांगला आणि ज्योतीला फळं कापून देते किंवा ज्यूस करून देते. तर चला आता खाली जाते. इतके पॅकिंगमध्ये आलेले आहेत ड्रॅगन फ्रूट, कापते. तर मी पण आहे ना ड्रॅगन फ्रूटचे रोपं तयार केले होते बरं का, कुंडीमध्ये. तर 3 रोपं आहे ना मी शेतात नेऊन लावलेले आहेत आणि खूप छान असे आलेले आहेत. पण त्याला आहे ना मला आता काहीतरी काठी लावून आणि व्यवस्थित असं करायचं आहे. तर एखाद दिवशी शेतामध्ये जायचं आहे, तर तेवढं काम माझं राहिलेलं आहे. आणि इथं आता ड्रॅगन फ्रूट कापून घेतलं. तर एकदम इझिली असं ड्रॅगन फ्रूटचे साल निघत असतात आणि काही ड्रॅगन फ्रूट आहे ना लाल निघतात आतून, तर हे पांढरं निघालं आहे. आणि ह्या ज्या काळ्या बिया असतात ना, तर या काळ्या बियामध्ये ना अँटीऑक्सिडेंटने भरपूर असतात आणि फायबरचे प्रमाण भरपूर असे असते याच्यामध्ये आणि पचण्यासाठीही खूप हलके असे असतात. तर त्यामुळं घरामध्ये आजारी पेशंट असलं ना, तर हे ड्रॅगन फ्रूट खायला खूप भारी असतात आणि जास्त असे गोड पण नसतात, हलकेसे गोड असतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर याच्यामधले ज्या बिया असतात ना, त्याही खूप भारी लागतात. तर चला आता ऋषांगला दिलंय, तर तो आता पडल्या खाईन आणि ज्योतीला पण देते ड्रॅगन फ्रूट. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ना आता हे घरातल्या माणसांची आता थोडीफार काळजी पण घ्यावी लागते. तर औषधांबरोबर आपली माया, प्रेम आणि फळांचा मारा केला ना, तर पेशंट पण लवकर बरं होतं आहे. तर श्याम आला होता, तर म्हटलं चला आता आपण आहे ना ज्यूस करूया मोसंबीचा. तर दोघांनी आहे ना मोसंब्या सोलल्या. तर मोसंब्याचं ज्यूस करण्यासाठी आहे ना पूर्ण अशा मोसंब्या सोलून घ्यावं लागतात, त्याच्यातलं बी पण काढावं लागतं, नाहीतर मग ज्यूस आहे ना कडू होतो. तर अशा पद्धतीने आम्ही ना मस्त अशा मोसंब्या सोलून घेतल्या. तर खूप अशा गोड होत्या मोसंब्या आणि ऋषांगलाही मोसंबीचा ज्यूस प्यायचा होता. तर श्यामने मस्त त्याच्या हाताने आहे ना मोसंबीचा ज्यूस केला आहे. मोसंबीचा ज्यूस करताना आहे ना अशा व्यवस्थित मोसंब्या सगळ्या सोलून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचं. मध असला तर मध टाकायचा किंवा साखर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं. तर दूध बीत काही मोसंबीच्या ज्यूसमध्ये टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडं मध होता, तर मध टाकून घेतला आणि भांड्यात फिरवून घेतलं ज्युसरच्या. तर छान असा ज्यूस झाला होता घरच्या घरी, एकदम ओरिजिनल असा. आणि पुरणाची चाळणीने ना चाळून घेतलं आणि मस्त असं पेशंटला पण पेशंटबरोबर आपल्यालाही छान असा ज्यूस केला. चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.